नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास जो आहे जोरात चालू असेल। भरपूर साऱ्या एक्झामच्या जाहिराती आहेत, त्यापैकीच एक ICDS अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका खात्याअंतर्गत भरती। तर अशा एक्झाम ज्या असतात ना, तर खूप पेशन्सनी या जाहिराती येतात आणि त्या संधीचं सोनं आपण करायचं असतं। पण इथं होतं काय माहिती का, जेव्हा ह्या जाहिराती येतात आणि त्यांचा जो सिलेबस असतो तो सिलेबस ऍक्युरेटपणे कव्हर करणं हे खूप मोठं चॅलेंज असतं। ऑलरेडी तुम्ही वर्किंग असता आणि वर्किंग असताना एक प्रॉपर रोडमॅप तुम्हाला मिळणं खूप जास्त गरजेचं आहे। सो अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती परीक्षा देणारे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जेवढे काही लेक्चर्स तुमच्या परीक्षेशी रिलेटेड आपल्या चॅनलवरती होतील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। तर बघा, ही जी भरती आहे ही भरती काय आहे, शासनाचं परिपत्रक काय आहे, सगळं मी तुम्हाला इथे सांगणार आहे। त्याच्या आधी आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ही जी परीक्षा होणार आहे या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याची परिपूर्ण रिझल्ट येईल अशी तयारी कुठून करायची। ओके, तर केसागर सरांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यातून साकारलेलं जे आपलं पुस्तक आहे ICDS अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका तांत्रिक ज्ञान। बघा, आता हे जे तांत्रिक ज्ञान आहे ना, याच्यावरतीच तुमचा रिझल्ट बेस करतो। तर क्षीरसागर सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे, याच्यामध्ये तुम्हाला राज्यघटनेमधील बालके आणि महिला यांच्याशी संबंधित तरतुदी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि अनुषंगिक योजना, महिला विकास हक्क कायदे योजना, पोषक आहार आणि संगणक माहिती तंत्रज्ञान हा तुमचा सिलेबस आहे आणि याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहेत, लक्षात घ्या। आणि प्लस पुस्तकामध्ये जो तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसशी रिलेटेड प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर दिले, 10 क्वेश्चन पेपर आहेत, मोर दॅन सफिशियंट आहे। तुम्हाला एकदा समजलं की क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात, लक्षात घ्या। आणि हा जो तांत्रिक भाग आहे हा खूप काळजीपूर्वक कव्हर करणं गरजेचं आहे। तर हे पुस्तक आपलं नवीन आहे, लक्षात घ्या। आणि जवळजवळ 30% डिस्काउंट पण आपल्या पुस्तकांवरती चालू आहेत। सो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची परचेस लिंक मिळेल। याच्या व्यतिरिक्त अजून पण आपले ICDS अंगणवाडी मुख्य सेविकेशी रिलेटेड पुस्तकं आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवते। तर तुम्ही लवकरात लवकर इथं काय करू शकता, आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या आणि पुस्तकं जी आहेत ना ती पुस्तकं तुम्ही इथून परचेस करू शकता, ठीक आहे। ओके, बघा, तर पब्लिकेशनचा नंबर जो आहे तो पब्लिकेशनचा नंबर पण तुम्हाला इथं दिलेला आहे। तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर। शक्यतो तर अडचण येणारच नाही, लक्षात घ्या। पुस्तक जे आहे ते पुस्तक कसं मागवायचं ते पण मी तुम्हाला सांगते, सगळ्याच पुस्तकाच्या लिंक मी इथे देते, ठीक आहे। तर इथं लॉग इन रजिस्टर करायचंय तुम्हाला। लॉग इन रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ऍड टू कार्ट करा। ऍड टू कार्ट केल्यानंतर तिथं कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन नसतो, तुम्हाला पे करावं लागतं। पे केल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं। याच्या व्यतिरिक्त Amazon फ्लिपकार्ट वरती पण आपली ही पुस्तकं अवेलेबल आहेत, किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता, ठीक आहे। ओके, क्लिअर। हे झालं आपल्या पुस्तका संदर्भात। या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू लवकरच येईल। काय सिलेबस आहे, सिलेबस डिकोड कसा केला जातो, कोणते घटक आहेत, कशा पद्धतीने कव्हर करावे लागतील, हे सगळं आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल, ठीक आहे। ओके, बघा, तर हे आहे आपलं परिपत्रक, 5 ऑगस्ट 2026 ला आलेलं आहे। तर याच्यामध्ये काय काय दिले ते आपण बघूया, म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहेत ना ते डाऊट्स क्लिअर होऊन जातील। तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई, ओके, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभाग। विषय काय आहे बघा, विषय आहे की अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद जी आहेत ना ती भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीनं ऍप्लिकेशन सादर करताना सुधारित जी त्यांनी पात्रता दिलेली आहे ती पात्रता तुम्हाला लक्षात घ्यायची आणि मगच कार्यवाही करायची आहे। संदर्भ एक तुम्हाला इथं दिलेला आहे, महाराष्ट्र शासन राजपत्र महिला व बाल विकास विभाग, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालय, मुंबई, अधिसूचना दिनांक 4 जून 2021। आता मी हे संदर्भ का सांगते तुम्हाला माहित असावे। दुसरा संदर्भ त्यांनी मुंबई अधिसूचना
8 मे 2023 चा दिलेला आहे. तिसरा संदर्भ इथं त्यांनी दिलेला आहे 8 एप्रिल 2024 शासनपत्र. त्याच्यानंतर पुढचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे 5 सप्टेंबर 2024 चं शासनपत्र. ओके, अशा पद्धतीने त्यांनी जवळजवळ इथं 9 संदर्भ जे आहेत ना ते 9 संदर्भ दिलेले आहेत, लक्षात घ्या. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही जी भरती परीक्षा आहे ना, ह्या भरती परीक्षेसाठी लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करून आपल्या परीक्षेची जी तयारी आहे ती तयारी तुम्हाला इथं करायची आहे. लक्षात आलं? ओके, तर जेवढे काही विद्यार्थी इथं हे सेशन्स बघत आहेत, तर तुमचे काहीही शंका असतील किंवा काही डाऊट असतील तर तुम्ही इथं बिंदास विचारू शकता. फक्त याच्यामध्ये जर काही फॉर्म भरताना जर काही अडचणी आल्या, ठीक आहे, हा शक्यतो तर येणार नाहीत, पण जर आल्या तर थोडेसे टेक्निकल इश्यू असतात, तुम्ही पुन्हा इथं रिपीट करू शकता. लक्षात घ्या. जस्ट 1 मिनिट थांबा. चला बघा, तर इथं त्यांनी काय दिलेलं आहे नेक्स्ट, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक 3 जुलै 2026. ठीक आहे, तर टोटल 10 संदर्भ त्यांनी इथं दिलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे आयसीडीएस, तर या आयसीडीएस आयुक्तालया अंतर्गत सेविका ते मुख्य सेविका, लक्षात घ्या, पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त 272 व सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत, म्हणजे इथं सध्या तरी रिक्त 272 जागा दिसत आहे, पण परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जर आणखी काही रिक्त जागा झाल्या तर याच्यामध्ये ऍड करतात. तर या म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल की फक्त 272 जागा, आता या फक्त तर नाहीयेत, पण याच्यामध्ये अजून पण जागा ऍड होतील, लक्षात घ्या. आणि इथं तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी इथं सूचनापत्र तसेच महिला व बाल विकास विभाग शासन अधिसूचना दिनांक 4/6/2021 आणि 8/5/2023 इथं जे पात्रता निकष दिलेले आहेत त्या पात्रता निकषाच्या आधारे भरती प्रक्रियेसाठी सेविकेमार्फत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी स्पष्ट सूचना इथं निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. आणि इथं ही जी भरती प्रक्रिया आहे ना, त्याचे तुमचं क्वालिफिकेशन आहे, पात्रता आहे, त्याच्या बाबतीत काही कंडिशन्स इथं दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुधारणा होण्याच्या अनुषंगाने अंगणवाडी संघटना आणि काही निवडक सेविका यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या ठिकाणी केस पण दाखल केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने रीट पिटिशन क्रमांक जो आहे ना 2023 इथं जे आपलं HC आहे म्हणजे हायकोर्ट आहे, तर हायकोर्ट जे खंडपीठ आहे नागपूर यांनी 2026 ला एक आदेश दिला होता. काय आदेश दिला होता बघा, की मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाच्या बाबत तुमचा जो काय म्हणतात महिला आणि बाल विकास विभाग आहे ना, तर त्यांनी जी अधिसूचना दिली होती 2021 ला 4/6/2021, तर इथं सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक 7(1) क मधील अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका या पदावर जर निवड व्हायची असेल तर वयाची अट 45 जी होती ना ती रद्द केलेली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इथे लक्षात ठेवा, वयाची अट जी 45 होती ती रद्द केलेली आहे. आणि संदर्भीय पत्र क्रमांक 10 अन्वये दिनांक 3/7/2026 जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या आधारे ज्या वर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे, आता या वर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे 2026 ला, तर त्या वर्षामध्ये ज्या कॅन्डिडेटचं वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल अशा अंगणवाडी सेविका लक्षात घेतल्या जातील. आणि दिनांक 1 जानेवारी म्हणजे 1/1/2025 अर्ज भरण्याविषयी सूचना तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. तर हे जे नवीन शासन निर्णय आहे ना त्याचा इथं संदर्भ घेणं खूप जास्त महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि महिला बाल विकास संदर्भीय जे पत्र आहे क्रमांक 9, ओके, तर ते 2025 चं होतं. पत्र क्रमांक 10 2026 चा आहे. व 2025 चं जे पत्र क्रमांक 9 आहे ना, तर इथं त्याचा निर्णय काय होता की सुधारित पात्रता निकष जे आहेत, बरोबर, हे सूचना प्राप्त आहेत आणि दोन्ही शासन निर्णयान्वये त्या आधारे खालील प्रमाणे मुख्य पात्रता निकष देण्यात आलेले आहेत. पात्र असलेल्या अंगणवाडी सेविकांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्याविषयी इथं बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या. मुख्य पात्रता निकष काय आहेत बघा, ज्या वर्षी या डिपार्टमेंटल परीक्षेचं आयोजन होईल किंवा प्रस्तावित असेल त्या वर्षी, आता 2026 ला प्रस्तावित आहे,
तर त्या वर्षी 1 जानेवारी, आता 1 जानेवारी इथं तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे, 1 जानेवारी 2026 रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा जर तुम्ही पूर्ण केली असेल सेविका 25 पर्यंत, ठीक आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. दिनांक 1/1/2025 रोजी वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल. ओके, म्हणजे ऑब्विसली जे 75 नंतर जन्मलेले आहेत, ठीक आहे. संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका, मुख्य सेविका ऑब्लिक पर्यवेक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत, लक्षात घ्या, 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा उत्तीर्ण होणं इथं आवश्यक राहील. तसेच हिंदी भाषा परीक्षा, बघा इथे काय काय दिलेलं आहे, हा क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. हिंदी भाषा परीक्षा जी आहे ती 3 वर्षाच्या आत इथं उत्तीर्ण होणं आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. सो हे सगळे क्रायटेरिया जर कंप्लीट होत असतील तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ आणि पदोन्नती अनुदेय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हे सगळं कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला वेतनवाढ आणि तुमचं प्रमोशन इथं ऍग्री होणार नाही, लक्षात घ्या. ओके, तर हा जो आयुक्त कार्यालयामार्फत जे पत्र आहे 7, 9, 10 सगळ्या पत्रांचा संदर्भ आपण इथं बघितलाय. आता हे पत्र क्रमांक 7 जे आहे ना ते 25/4/2025 आहे, लक्षात घ्या. मग इथं पद भरती बाबतच्या सर्वसाधारण सूचना ज्या आहेत ना, तसेच या आदेशान्वये सुधारित पात्रता निकष संबंधित सेविकांच्या लक्षात आणून देऊन त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी आणि स्वाक्षरी दस्तऐवज जो आहे ना तो जपून ठेवण्यात यावा, लक्षात घ्या. तर ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून संबंधित TCS संस्था जी आहे ना, आता TCS म्हटल्यानंतर क्वेश्चन जे असतात ना, तुमची प्रिपरेशन इथं खूप तगडी असली पाहिजे, लक्षात घ्या. तर 13/7/2027 इथं जे पत्र दिलेलं आहे, तर 7/8/2026 म्हणजे 7 तारखेपासून तुम्हाला इथं अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, लक्षात घ्या. आणि 21 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज भरून घ्यायचे आहेत. माधवी सरदेशमुख, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने हे परिपत्रक आहे. जर सगळी पात्रता वगैरे तुमची इथं बसत असेल तर लवकरात लवकर अप्लाय करा. 21 तारखेपर्यंत डेट आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम आले तर थोडस तुम्ही काय करू शकता, मॉर्निंगच्या वेळेस किंवा अर्ली मॉर्निंगच्या वेळेस तुम्ही ट्राय करू शकता. कारण सर्व्हर जो असतो ना सर्व्हर डाऊन असेल तर लवकर फॉर्म भरले जात नाही, ठीक आहे. तर केसागर पब्लिकेशनच्या चॅनलवरती अंगणवाडी मुख्य सेविका भरतीसाठी मोफत गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. आणि जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं होतं त्या पुस्तकाची परचेस लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. काहीही अडचण असेल तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.